नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पुरंदरचे सुपुत्र एक प्रतिकूल परिस्थितीवर गरीब कुटुंबातून ज्ञान आणि कर्तृत्वाच्या जोरावर आज पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा चेअरमनपदी की ज्या बँकेच्या आशिया खंडामध्ये नावलौकिक आहे अशा बँकेच्या चेअरमनपदी त्यांची दुसऱ्यांदा निवड झालेली आहे. बँकेवर संचालक म्हणून त्यांची तिसऱ्यांदा निवड झालेली आहे. मतदारसंघ बदलून त्यांनी विशेषतः शहरी मतदारांनी त्यांना 98 ते 99% मतदान करून अशा एका यशस्वी नेतृत्वाचा राजकारण विरहित पाठिंबा देऊन समाजामध्ये एक चांगली प्रवृत्ती आजही जिवंत आहे हे दाखवून दिलेलं आहे. अशा पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चेअरमन पदी विराजमान झालेल्या प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दोरगाडे यांची आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार सर. नमस्कार. आशिया खंडामध्ये ज्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करणाऱ्या बँकेचे आपण चेअरमनपदी विराजमान झालेला आहे. खऱ्या अर्थानं या भारतातला शेतकरी सातत्याने अडचणीत आहे. सुरुवातीला दिल्लीमध्ये आपण गेली वर्षभर आंदोलन पाहिले. पुणे जिल्ह्यामध्ये विशेषतः शुगर बेल्टमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असताना देखील आज बँकेनं अतिशय चांगली कामगिरी केलेली पाहायला मिळते. आता आपण मार्च एंडला सामोरं जातात. खरं या यशाचं गमक काय आहे? यशाचं गमक म्हणजे सुरुवातीलाच मी सांगू इच्छितो की पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हे नामदार अजितदादा पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करते. आणि सर तुम्हाला माहिती आहे की कॉर्पोरेशन असो, पुणे कॉर्पोरेशन, पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशन ज्यावेळी दादांच्या मार्गदर्शनाखाली होती त्यावेळेची असणारी शिस्त, त्यावेळची प्रगती आपण पाहिली. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना असेल, माळेगाव कारखाना असेल किंवा बारामतीचा विकास मॉडेल तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं असेल. जिथं जिथं दादांचा स्पर्श झालेला असतो त्या ठिकाणी प्रचंड त्या ठिकाणी शिस्त असते, नवीन गोष्टीचा स्वीकार असतो, चुकीच्या कोणत्याही प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी घडत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी काम करणारे पदाधिकारी दादांच्या मुलं अतिशय शिस्तीनं काम करण्याचा प्रयत्न करत असतात आणि बँक अतिशय व्यावसायिकपणे या ठिकाणी चालवली जाते. कोणत्याही प्रकारचं राजकारण या ठिकाणी केलं जात नाही. त्या ठिकाणी योग्य त्या व्यक्तीला न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो. कुठल्याही प्रकारची कर्ज प्रकरण करायची असतील, विशेष बाब, स्पेशल केस हा प्रकार पीडीसीसी बँकेमध्ये अजिबात त्या ठिकाणी नाही. धोरणामध्ये बसत असेल, बँकिंग रेग्युलेशन ॲक्टमध्ये त्या ठिकाणी असेल तरच आपण त्या ठिकाणी कर्ज दिलं जातो. ठेवी असेल, कर्ज असेल, या सगळ्या बाबतीमध्ये अतिशय बारकाईनं पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये कामकाज केलं जातं. सर्व संचालक मंडळाचं अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य आहे, त्याच्यात कोऑर्डिनेशन आहे, डिस्कशन चांगलं होतं आणि अधिकारी वर्गाच्या माध्यमातून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं विजन त्या ठिकाणी तयार केलं जातं. आणि अशा प्रकारचा एकदा आराखडा असेल, रोडमॅप असेल, प्लॅनिंग असेल तर त्याचं एक्झिक्युशन प्रॉपरली केल्यानंतर यश त्या ठिकाणी मिळतं. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये संचालक मंडळाचं सहकार्य सर्वात महत्त्वाचं. अजितदादा त्या ठिकाणी नेतृत्व करतायत, त्यांची करडी शिस्त त्या ठिकाणी आहे आणि तेच बँकेला त्या ठिकाणी दिशा देण्याचं काम करत असतात. त्यामुळे बँकेचा कारभार उत्तम पद्धतीचा आहे. आशिया खंडातली सर्वोत्तम बँक म्हणून आपण आज या बँकेकडे त्या ठिकाणी पाहतोय. आज जवळजवळ 11,000 कोटीपेक्षा जास्त ठेवी आहे, 8,500 कोटी रुपयांचं कर्ज आहे. म्हणजे नियर अबाउट त्या ठिकाणी 20,000 कोटीचा टर्नओव्हर असणारी बँक आहे. गेल्या वर्षीचा ग्रॉस प्रॉफिट 282 कोटीपर्यंतचा होता. 55 कोटीचा त्या ठिकाणी नेट प्रॉफिट होता आणि ग्रॉस एनपीए सुद्धा 4.82 होता. नेट एनपीए त्या ठिकाणी 0 होता. CRAR त्या ठिकाणी चांगला होता. हे सगळे जे फिनान्शियल इंडिकेटर्सचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस याच्यामध्ये दादांची असणारी करडी शिस्त, दादा दिशा देतात, दादांचं नेतृत्व, संचालक मंडळाचं उत्तम काम, चुकीचं कुणीच त्या ठिकाणी कारभार करत नाही. त्यामुळे बँकेला चांगल्या प्रकारचे यश आलं असं मला वाटतं. शेतकऱ्यांना आपण 0% व्याजदराने काही लिमिटपर्यंत कर्ज देत आहे. खरं बँकिंग क्षेत्रामध्ये व्याज न घेता कर्ज देणं हे इथिक्समध्ये बसत नाही किंवा बँकिंग व्यवसायामध्ये ते बसत नाही. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने कसं गणित जुळवलं? पवार साहेबांचा दृष्टिकोन आहे की शेतकऱ्यांना जितकी मदत करता येईल तितकी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत केली पाहिजे. दादांचा तोच त्या ठिकाणी अप्रोच आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. बँकेला वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय त्या ठिकाणी बँक करते. शुगर फॅक्टरीला कर्ज देते, वेगवेगळ्या प्रकारच्या बिगर शेती कर्ज त्या ठिकाणी दिले जातात. इंडस्ट्रीला त्या ठिकाणी फायनान्स केला जातो. वेगवेगळ्या प्रकारच्या क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीजला फायनान्स केला जातो. इतर ठिकाणी बिझनेस करून जो फायदा मिळतो तो फायदा मिळाल्यानंतर समाजामधला जो वीकर सेक्शन ऑफ द सोसायटी आपण ज्याला म्हणतो की समाजामधला जो वीकर सेक्शन आहे त्याला मदत करण्याचं धोरण पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खरं तर दादांनी तशा प्रकारचा निर्णय घेतला. संचालक मंडळाच्या सहकार्याने सुरुवातीला 1 लाखापर्यंत 0% आपण कर्ज दिलं, त्यानंतर आता 3 लाखापर्यंत 0% कर्ज दिलं आणि आपण जे काही धोरण घेतलं त्या धोरणाप्रमाणे नंतर शासनानं सुद्धा
3 लाखापर्यंत 0% पीक कर्ज द्यायला सुरुवात केली. शासनानं तो मधला बोजा उचलायला सुरुवात केल्यानंतर यावर्षीपासून आम्ही 5 लाखापर्यंत 0% कर्ज देण्याची भूमिका घेतली. शेवटी आपण ज्यावेळेस बिझनेस करतो, बँकिंग बिझनेस करतो, प्रॉफिट आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा मिळतो. इतर क्षेत्रामधून प्रॉफिट मिळाल्यानंतर ज्या लोकांना खरोखर गरज आहे अशा प्रकारच्या शेतकऱ्यांचेच खरं तर ही बँक आहे आणि शेतकऱ्यांच्या जीवावरती ही बँक चालते आणि शेतकरी हा आपल्या सगळ्यांचा पोशिंदा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे ही पवार साहेबांची आणि दादांची दृष्टी होती. त्यामुळं आपण त्या ठिकाणी 3 लाखापर्यंत 0% त्या ठिकाणी आपण कर्ज शेतकऱ्यांना देऊ शकतो. शेवटी कुठेतरी नफा मिळाल्याशिवाय कुठेतरी त्या ठिकाणी खर्च करता येत नाही. याचा सरळ सरळ अर्थ दुसरा असा होतो की कुठेतरी बँक त्या ठिकाणी उत्तम पद्धतीचा प्रॉफिट मिळवते आणि प्रॉफिट दुसऱ्या वेगवेगळ्या प्रकारचा बिझनेस करून त्याच्यामध्ये चांगला प्रॉफिट मिळतोय आणि तो चांगला प्रॉफिट मिळतोय म्हणून बँकेला कुठेतरी अशा प्रकारचं अनुदान त्या ठिकाणी देता येतं. याचा दुसरा अर्थ बँक उत्तम चालली, उत्तम नफा मिळतो, व्यवसाय चांगल्या प्रकारे चाललाय आणि म्हणून याचे 4 पैसे जे दुसरीकडनं मिळतात त्या पैशाचा उपयोग म्हणून आपण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत करू शकतो. तीच जर बँकेची परिस्थिती आर्थिक परिस्थिती चांगली नसती तर आपल्याला शेतकऱ्यांना मदत करता आली नसती. म्हणजे बँकिंगमध्ये ते नाही परंतु विकर सेक्शनला आपल्याला जरूर मदत करता आली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि विशेषतः RBI देखील गेली 2-3 वर्षामध्ये डिजिटल बँकिंगला प्राधान्य दिलेलं आहे. कॅशलेस ट्रान्झॅक्शन वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनेक नॅशनलाइज बँकांमधून त्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने याबाबत काय प्रयत्न केले? एक तर आता आपण ज्यावेळेस पाहतो की डिजिटल इंडियाचं आपण सगळेजण स्वप्न त्या ठिकाणी पाहतो. आता फार मोठ्या प्रमाणावरती टेक्नॉलॉजीचा बँकेमध्ये समावेश झाला आहे. पूर्वीच्या काळामध्ये ट्रॅडिशनल बँकिंग होती परंतु आता टेक्नो बँकिंग हा कॉन्सेप्ट त्या ठिकाणी आला आहे. त्यामुळे बँकेमध्ये पूर्वीच्या काळामध्ये बँकिंगबद्दलचं नॉलेज असेल, थोडं अर्थशास्त्राचं नॉलेज असेल, बेरजावाचं बँकेचं नॉलेज असेल तर त्या ठिकाणी चालायचं. परंतु बँकेमधले असलेले संचालक असतील, चेअरमन असतील किंवा सगळे स्टेक होल्डर्स असतील, बँकेतले कर्मचारी, अधिकारी या सगळ्यांना त्या ठिकाणी टेक्नॉलॉजीचा बँकेमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती वापर करावा लागतो. आजही आपण ऑनलाईन बँकिंग आहे, एनी ब्रांच बँकिंग आहे, NEFTच्या सुविधा आपल्याकडे आहेत, RTGSच्या सुविधा आहेत, मोबाईल बँकिंग आपल्याकडे त्या ठिकाणी चालू आहे आणि अजूनही काही फीचर्स आपल्याकडे द्यायचे बाकी आहेत. परंतु आता त्या ठिकाणी आम्ही चांगल्या प्रकारचा कन्सल्टंट आमच्याकडे आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आता फोनपे असेल, गुगल पे असेल, येत्या 5-6 महिन्यामध्ये राहिलेल्या सुद्धा सगळ्या सर्व्हिसेस आम्ही त्या ठिकाणी सुरू करतोय. त्याच्याबद्दलचं प्रिपरेशन जे करायला पाहिजे ते प्रिपरेशन त्या ठिकाणी झालंय. कारण आपण जर ट्रॅडिशनल बँकिंग करत झालो तर कस्टमर तुमच्याकडे येणारच नाही. आता सगळं ते जग मोबाईलमुळे मोठी झाले. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये कॅशलेस बँकिंग तर त्या ठिकाणी होणारच आहे. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने फार मोठ्या प्रमाणामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर बँकिंग व्यवसायामध्ये आजच केलाय. म्हणजे मोबाईल बँकिंग पासून ATM पासून सगळ्या प्रकारचे फीचर्स आपण त्या ठिकाणी देतोय. परंतु भविष्य काळामध्ये राहिलेले सुद्धा येतो, काही गोष्टी थोड्याशा राहिलेत, त्या राहिलेल्या गोष्टी सुद्धा येत्या 5-6 महिन्यामध्ये त्या ठिकाणी नक्कीच आम्ही पूर्ण करू. कारण आता टेक्नॉलॉजीचा वापर केल्याशिवाय किंवा डिजिटल बँकिंगला आता पर्याय नाही. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी आता आत्मसात कराव्याच लागतील आणि त्यातल्याच 80 ते 90% आम्ही आत्मसात केले. त्याप्रमाणे बँकिंग चालू आहे. त्यामुळे आता जरी आम्ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये DCCB बँक जरी असली तरी कुठल्याही प्रायव्हेट बँक असतील किंवा शेड्यूल्ड बँक असतील किंवा नॅशनलाइज किंवा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांच्या आम्ही कुठेही पाठीमागे नाही, त्यांच्या बरोबरीने आहोत. या राज्याचे नेते शरदचंद्रजी पवार सतत सांगत असतात की शेती व्यवसाय म्हणून केला पाहिजे, पूरक व्यवसाय वाढवले पाहिजे आणि त्यामधून शेतकऱ्याने आपलं उत्पन्न वाढवलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून बँकेनं काय प्रगती केली? बँकेनं कुठल्या प्रकारच्या शेतकऱ्याला अधिकच्या कर्जाच्या सुविधा दिलेल्या आहेत? साहेब सांगतात, दादा सांगतात ते खरंच आहे की शेतकऱ्यांनी फक्त शेतीपुरतंच मर्यादित राहून चालणार नाही. त्यासाठी काही पूरक उद्योग त्या ठिकाणी केले पाहिजेत. त्यामुळे आता दुधाच्या संदर्भातल्या गाई असेल, म्हैस असेल, दुग्धपालन असेल किंवा डेअरी असेल, त्या डेअरीसाठी आपण कर्ज पुरवठा त्या ठिकाणी करत असतो. पॉली हाऊस असेल, ग्रीन हाऊसेस असतील त्यासाठी आपण कर्ज पुरवठा त्या ठिकाणी करतो. त्यानंतर मायक्रो इरिगेशन ज्याला आपण म्हणतो, ठिबक वगैरे, त्याच्यासाठी आपण कर्ज पुरवठा करतो. पोल्ट्री व्यवसायासाठी आपण मोठ्या प्रमाणावरती कर्ज पुरवठा त्या ठिकाणी पोल्ट्री व्यवसायासाठी करतो. काही शेतकऱ्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे शेतीला पूरक अशा प्रकारचे व्यवसाय, शेळी पालनापासून मेंढी पालनापासून सगळ्या प्रकारच्या गोष्टींसाठी आपण कर्ज पुरवठा त्या ठिकाणी करत असतो. शेतीवरती प्रक्रिया उद्योग आपला करायचे, विशेषतः पुरंदर असेल किंवा इतरही बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की शेतीवरती प्रक्रिया करणारे जे उद्योग आहेत, समजा अंजिरापासून बाय प्रोडक्ट बनवायचे, दुधापासून त्या ठिकाणी बाय प्रोडक्ट त्या ठिकाणी बनवायचे, सफरचंद असेल
सीताफळ असेल, डाळिंब असेल, या सगळ्या प्रकारचे जे आपल्याकडे फळं होतात त्या सगळ्या फळांच्या ज्या प्रक्रिया उद्योग आहेत, काही नंतर आता आपण पाहतो की केंद्र सरकारची सबसिडी आहे, राज्य सरकारची सबसिडी आहे आणि आपल्याकडनं सुद्धा फार मोठ्या प्रमाणावरती कर्ज पुरवठा वेगवेगळ्या प्रकारच्या फळ प्रक्रिया किंवा भाजीपाल्यावरती प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना आपण कर्ज पुरवठा मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी करत असतो. आणि इथून पुढच्या काळामध्ये आता खरं तर आम्ही दादांशी चर्चा केलेली आहे, संचालक मंडळाशी चर्चा केली, भविष्यामध्ये सुद्धा फार मोठं पोटेन्शियल आपल्याकडे त्या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळे आपण त्या ठिकाणी जॉग्राफिकल सर्वे त्या ठिकाणी करून आता आम्ही खरं तर मध्येच पेपरला जाहिरात दिली होती की त्या ठिकाणी पुणे जिल्ह्यामधला जे वेगळ्या प्रकारचे जे भौगोलिक क्षेत्र आहे, वेगवेगळ्या प्रकारचे, एका बाजूला जर आपण सह्याद्री पर्वत आहे, दुसऱ्या बाजूला वेगळ्या प्रकारची धरणं आहे, तलाव आहे, तिसऱ्या बाजूला ॲग्रो टुरिझमचंही त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात संधी आहे आणि काही ठिकाणी धार्मिक पर्यटनाचे क्षेत्र त्या ठिकाणी डेव्हलप होते, जसं जेजुरीचा खंडोबा असेल किंवा त्या ठिकाणी केतकावळ्याचं तिथलं मंदिर असेल, बोलेश्वर मंदिर असेल, असे संपूर्ण जिल्ह्यामधला जर विचार केला तर सोमेश्वर पासून ते ओझर असेल, लेण्याद्री असेल, या सगळ्या ठिकाणी ॲग्रो टुरिझम सुद्धा डेव्हलप त्या ठिकाणी होणार आहे, टिपिकल टुरिझम सुद्धा त्या ठिकाणी डेव्हलप होणार आहे, धार्मिक टुरिझम सुद्धा त्या ठिकाणी डेव्हलप होणार आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये शिक्षणाच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना एज्युकेशन फॅसिलिटी सुद्धा देण्याच्या बाबतीमध्ये बऱ्याचशा गोष्टी करणार आहे. म्हणून आम्ही इथून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या तारणावरती ॲग्रो टुरिझमसाठी कर्ज देऊन त्यांना स्वतःच्या पायावरती उभं करणं किंवा धरण क्षेत्रामध्ये किंवा डोंगराच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे हॉटेल्स केली पाहिजे. कारण एका बाजूला मुंबई आहे, मावळ आहे, मावळ, मुळशी, त्यानंतर भोर आहे, बेल्ला आहे, आंबेगाव आहे, जुन्नर आहे, खेड आहे, हे सगळे जे आहेत ते सह्याद्रीच्या कुशीमध्ये, धरणाच्या कुशीमध्ये असणारे तालुके आहेत. तिथं हॉटेल व्यवसायासाठी फार मोठं पोटेन्शियल आहे. आम्ही परवा त्या ठिकाणी काही ठिकाणी व्हिजिट केल्यानंतर जाणवलं की छोटे छोटे व्यावसायिक आहेत की ते छोटे व्यावसायिक हॉटेलचे व्यवसाय करतात. त्यांचं म्हणणं असं, आम्हाला 24 ते 25 लाख रुपये वर्षाला सहज प्रॉफिट होते, साधी टपरी टाकली तरी 2-2, 2.5, 3-3 लाख रुपये नेट प्रॉफिट त्यांचा त्या ठिकाणी होतो. त्यांना जर आधार दिला, त्यांना जर आपण भांडवल पुरवलं, त्यांना जर ट्रेनिंग चांगल्या प्रकारे आपण दिलं, थोडं PMRDA ची वगैरे थोडी अडचण त्याच्यामध्ये आहे, पण एक चांगलं काही मॉडेल तयार करण्यासाठी दादांच्या मार्गदर्शनाखाली आणि दादांच्या मार्गदर्शनाखाली आणि पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी नक्कीच काही गोष्टी करतो. तर आम्ही काही थोडंसं कच्चर त्याच्याबद्दल तयारी केलेली आहे, थोडं वर्कआउट केले, दादांना आणि संचालक मंडळांना सांगून त्याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारची काही गोष्ट पुढे घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय. त्यासाठी MTDC या डिपार्टमेंटशी आम्ही बोलतोय, कलेक्टरशी आम्ही त्या ठिकाणी बोलतोय, त्याच्यानंतर तो बिटकॉन आहे, उद्योजकता विकास केंद्र आहे त्यांच्याशी आणि बँक, असं म्हणून एकत्र एक चांगला इन्क्लुझिव्ह अशा प्रकारचा एक प्लॅन आम्ही नक्कीच एवढ्या 4-5 महिन्यामध्ये तयार करण्याचा प्रयत्न करतोय. सध्या युक्रेन आणि रशियाच्या युद्धामुळं एक वेगळाच प्रश्न भारतीयांसमोर निर्माण झालेला आहे. विशेषतः पुणे जिल्ह्यातून अनेक विद्यार्थी मेडिकल एज्युकेशन घेण्यासाठी युक्रेनला दाखल झाले. त्यांच्या भवितव्यासाठी स्पेशल विमानं पाठवून पंतप्रधानांनी त्यांची अनेक सोय केली. पुरंदरमधील अनेक विद्यार्थी त्यामध्ये अडकलेले होते. फी भरता येत नाही, ऍडमिशन घेता येत नाही, म्हणून ही मुलं परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेत आहेत. यासाठी काही मोहीम पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक घेणार आहे. आता तर आपण पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जी मुलं परदेशात जाऊन शिकणार आहेत अशा प्रकारच्या मुलांसाठी शेतीच्या तारणावरती मार्केट, त्याच्यानंतर रेडी रेकनरच्या रेट प्रमाणे जर परदेशी मुलांना शिक्षण घ्यायला जायचं असेल तर 30 लाख रुपयापर्यंत आपण शैक्षणिक कर्ज त्या ठिकाणी देतोय. ते सुरुवातीला जोपर्यंत त्यांचं शिक्षण चालू आहे तोपर्यंत आपण त्यांच्याकडनं फक्त व्याज घेतो, मुद्दल त्या ठिकाणी घेत नाही. त्यानंतर त्याचं शिक्षण कंप्लीट झाल्यानंतर 1 वर्षाचा मॉनिटरिंग पिरियड आपण त्याला देतो. त्यानंतर त्यांच्याकडनं आपण ते मुद्दलासह अशा प्रकारे जर त्यांनी वेळेत व्याज भरलं, वेळेत त्यांनी त्या ठिकाणी व्याज भरलं आणि वेळेत रिपेमेंट केलं तर त्यांना फक्त ते आपण 7% व्याजदर त्या ठिकाणी पडतं. म्हणजे शेतकऱ्यांच्या मुलाला परदेशात शिक्षण घ्यायचं असेल तर 7% 30 लाख रुपयापर्यंत शैक्षणिक कर्ज देण्याचं काम बँक करते. अनेक मुलं त्या ठिकाणी परदेशामध्ये जाऊन आता शिकतायत, युरोपमध्ये जात आहेत, अमेरिकेमध्ये जात आहेत, चायनामध्ये जात आहेत, फिलिपिन्समध्ये काही मुलं शिक्षण घेत आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी. त्या सगळ्यांची यशोगाथा आपण आपल्या वार्षिक अहवालामध्ये सुद्धा ते गेलेली आहे. आणि 100 वर्ष ज्यावेळेस बँकेला पूर्ण झालं त्यावेळेस त्यांच्या सक्सेस स्टोरीज आपण ज्यावेळेस जेटली साहेब अर्थमंत्री म्हणून त्या ठिकाणी आलते, पवार साहेब होते, अजितदादा होते, त्यांच्या उपस्थितीमध्ये सगळ्या सक्सेस स्टोरीज आपण त्या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. त्यामुळे परदेशियान किंवा देशांतर्गत दोन्ही ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी आपण शैक्षणिक कर्ज शेतकऱ्यांच्या मुलांना सुद्धा शेतीच्या तारणावरती देतो. आता तुम्ही एक ग्लोबल इकॉनॉमी म्हणून जर आपण आपल्या बँकेचा विचार केला तर इथून पुढचा टप्पा तुमच्या दृष्टिकोनातून बँकेचा काय आहे? बँक अधिकची प्रगती करायची असेल, अधिकच्या सेवा द्यायच्या असतील, शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी, भल्यासाठी, विशेषतः शेतकऱ्यांची जी मुलं आहेत
त्यांना उद्योग व्यवसायामध्ये यश मिळवण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे प्रोत्साहन देऊ इच्छिता? आता तर ज्यावेळेस आपण लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन आपण स्वीकारलं, तर ग्लोबलायझेशनचा सरळ सरळ अर्थ आहे की लोकल मार्केट टर्न इंटू ग्लोबल मार्केट, दॅट इज कॉल्ड ग्लोबलायझेशन. स्थानिक बाजारपेठेचं रूपांतर जागतिक बाजारपेठेमध्ये होणार आहे. पण ज्यावेळेस आतापर्यंत आपल्याला मार्केटिंग करावं लागायचं ते गाव लेवलवरती, तालुका लेवलवरती, जिल्हा लेवलवर स्पर्धा होती. आता जसं आपण 1991-92 पासून जागतिकीकरण स्वीकारलं, त्यावेळेस बँकच नाही तर ईच अँड एव्हरी डिपार्टमेंट ऑफ द कंट्री, त्या प्रत्येकाला जगातल्या प्रत्येक व्यवसायाबरोबर कॉम्पिट करावं लागणार आहे. डीसीसी बँकेलाही इथून पुढच्या काळामध्ये फक्त नॅशनलाइज बँका किंवा शेड्यूल बँका, प्रायव्हेट बँका किंवा अर्बन कोऑपरेटिव्ह बँका यांच्याबरोबरच फाईट नाही करावी लागणार. इथून पुढच्या इथं आता परदेशामधल्या अनेक बँका आता आपल्या मार्केटमध्ये आलेत, त्याही त्या ठिकाणी फायनान्स करत असतात. त्यामुळे त्यांच्याबरोबर स्पर्धा करत असताना आम्हाला आमची गुणवत्ता वाढवावी लागणार आहे. आमचे प्रोडक्ट्स इंटरनॅशनल लेवलचे त्या ठिकाणी असले पाहिजे. म्हणजे आमचे समजा कर्जाचे प्रोडक्ट्स असतील, ते जर इंटरनॅशनल लेवलचे नसतील, त्याचा व्याजदर चांगला नसेल, सर्व्हिस आम्ही चांगल्या प्रकारचे देऊ शकत नसेल, ट्रेनिंग आम्ही चांगल्या प्रकारचं देऊ शकत नसेल, प्रोजेक्ट अप्रायझल आम्ही प्रॉपरली त्या ठिकाणी करू शकत नसेल, इथून पुढच्या काळामध्ये इतर बँकांच्या बरोबर आम्हाला फाईट देता येणार नाही आणि मी पाठीमागं पडू. त्यामुळे आता एक तर करावं लागेल की ग्लोबल बँकिंग आणि लोकल बँकिंग किंवा रिजनल बँकिंग. ग्लोबल बँकिंग, रिजनल बँकिंग, लोकल बँकिंग किंवा स्टेट लेवलची बँकिंग. तर आमचं बँकिंग समजा पीडीसीसी बँक, पीडीसी बँकेचं असणारे पीडीसीची जी बँकिंग सेवा आहे, तर पीडीसी बँकेने स्वतःची तुलना आता ज्या ग्लोबल बँका आहेत, ज्या मल्टीनॅशनल बँका आहेत, अशा प्रकारच्या बँकांच्या बरोबर आम्हाला तुलना करावी लागेल. त्या बँकांमध्ये कुठल्या प्रकारच्या सर्व्हिसेस दिल्या जातात, त्या बँकामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रोडक्ट्स आहेत, त्यांचे ठेवीचे दर काय आहेत, त्यांचे व्याजाचे दर काय आहेत, तिथे टेक्नॉलॉजीचा कशा प्रकारचा वापर केला जातो, ते कस्टमरला कोणत्या प्रकारच्या सर्व्हिसेस देतात, मग त्याच्यामध्ये ह्या सगळ्या प्रकारच्या सर्व्हिस दिल्या असतात, ते कुठं आहेत, आम्ही कुठं आहेत, याचं गॅप अनालिसिस आम्हाला करावं लागेल. त्यांच्या आणि आमच्यामध्ये नेमकी दरी कोणती आहे, गॅप कोणता आहे, त्याचा एकदा गॅप अनालिसिस झाला की त्या बँकांमध्ये असणाऱ्या सगळ्या ईच अँड एव्हरी सर्व्हिसेस प्रोव्हाइड बाय द मल्टीनॅशनल बँक ऑर द ग्लोबल बँक, वी शुड प्रोव्हाइड दॅट ईच अँड एव्हरी सर्व्हिसेस टू आवर कस्टमर ऑल्सो. तर तो कस्टमर आमच्याकडे रिटेल राहील, अदरवाईज तो कस्टमर आमच्याकडे रिटेल राहणार नाही. कारण आमची पहिली स्टेप त्या ठिकाणी असेल की ज्या ग्लोबल बँक आहेत, जागतिक बँक आहेत किंवा ज्या प्रायव्हेट बँक आहेत, अशा प्रकारचे किंवा मल्टीनॅशनल बँक आहेत, या सगळ्या बँकांमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या सर्व्हिसेस दिल्या जातात, त्यांचे प्रोडक्ट्स कोणत्या प्रकारचे आहेत, त्यांच्या कर्जाचा व्याजदर कोणता आहे, ग्राहकांना काय त्या ठिकाणी वेगळं दिलं जातं आणि त्यांच्या एफिशियन्सी काय आहे त्या कर्मचाऱ्यांची, त्यांच्या टेक्नॉलॉजीचा वापर ते करतात का, या सगळ्या प्रकारच्या म्हणजे इंटरनेट बँकिंग पासून सगळ्या प्रकारच्या त्यांचा आमच्यातला गॅप अनालिसिस करणं आणि तो गॅप मिनिमाइज करणं किंवा त्या गॅप भरून काढून त्यांच्या लेवलवर पण जाणं. पहिल्या टप्प्यात आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचावं लागेल आणि सेकंड टप्प्यामध्ये त्यांच्याकडे नाही ते सुद्धा आम्ही द्यावं लागेल, पण तो सेकंड टप्पा आहे. आता फॅक्ट असे आहे त्यांच्या आमच्या आपल्या फक्त डीसीसीबीच म्हणत नाही मी, तर आपल्या देशातल्या बँका त्यांच्या बँक ग्लोबल बँका त्यांच्यामध्ये जो फरक आहे तो फक्त फरक सुरुवातीला तो फाइंड आउट करावा लागेल आणि तो गॅप मिनिमाइज केलं की मला वाटतं तिथपर्यंत आपल्याला जाता येईल. डेफिनेटली आपल्यामध्ये काही गोष्टी अजून डेव्हलप करण्याची संधी आहे, ती संधी आपण पूर्ण करून तिथपर्यंत आपल्याला जावं लागेल. नेक्स्ट स्टेजला मग ते ओव्हरटेकचा विषय, आता ओव्हरटेकचा विषय नाही, आता आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचंय, तर तो गॅप अनालिसिस करून तो गॅप भरून काढायचं काम आता आपल्याला करावं लागेल. सर्वात महत्वाची जी कस्टमर सर्व्हिस आहे, ज्यावेळेस कस्टमर बँकेत येतो तर कॅश भरायची असेल, कॅश विड्रॉ करायची असेल, या सेवेमध्ये इतर बँकेत आपल्यात फार मोठा फरक आहे. आपल्याला वेटिंग पिरियड भरत जातो, तिथं कस्टमरला जी सर्व्हिस 1-2 मिनिटामध्ये इंटरनॅशनल बँका ज्या आहेत किंवा प्रायव्हेट बँक आहेत तिथं ATM-द्वारे पैसे काढता येतात. याशिवाय टेलर सिस्टीमने तुम्हाला 50,000 असतील 10,000 पर्यंत 1-2 मिनिटात कॅश मिळते, उपलब्ध होते आणि त्यांचे वर्किंग अवर्स जास्त आहेत. याबाबत पुढे पीडीसी बँक काय पुढाकार घेणार आहे? हा, 1-2 गोष्टी आपल्याला लक्षात येतील की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये काम करणारे कर्मचारी हे आपल्या ग्रामीण भागातलेच आहेत, बरीचशी शेतकऱ्यांची कामगारांची मुलं आहेत, त्यामुळे त्यांच्यामध्ये कष्ट करण्याची जिद्द प्रचंड आहे. परंतु काही बाबतीमध्ये आम्ही जरा थोडंसं प्रोफेशनलिझमला, व्यावसायिकता किंवा प्रोफेशनलिझमला कधी कधी थोडंसं कमी पडतो. ही वस्तुस्थिती त्या ठिकाणी नाकारता येणार नाही. परंतु नॅशनलाइज बँकांमध्ये जर तुम्ही पाहिलं किंवा काही प्रायव्हेट बँकांमध्ये तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी जो कस्टमर श्रीमंत आहे, पैसेवाला आहे, ज्याची पत आहे, अशा प्रकारच्या कस्टमरला रेड कार्पेट टाकलं जातं. परंतु जर साधा एखादा शेतकरी आला, गरीब कस्टमर आला, त्याच्याकडे डुंकूनही पाहिलं जात नाही. ही सुद्धा वस्तुस्थिती त्या ठिकाणी आहे. सर्व्हिस मिळते, पण काही ठराविक कस्टमरला चांगल्या प्रकारची सर्व्हिस त्या ठिकाणी मिळते. मात्र डीसीसीबी बँकांमध्ये
कुणी जरी साधा आपल्यातला माणूस गेला, गावातला साधा गरीब माणूस गेला, गरीब शेतकरी गेला की ज्याला निरक्षर शेतकरी गेला, तरी सुद्धा त्या ठिकाणी चांगली सर्व्हिस देण्याचा प्रयत्न केला जातो. कारण जर सर्व्हिस दिली नाही तर आपला कुठल्याही गावामधला कुठलाही कार्यकर्ता किंवा कुठलाही शेतकरी किंवा कुठलाही ग्राहक त्या ठिकाणी लगेच डायरेक्टरला फोन करतो, कधी आमदारांना फोन करतो, कधी चेअरमन व्हाईस चेअरमनला फोन करतो, काही कस्टमर तर डायरेक्ट दादांना फोन करतात. म्हणजे हे त्यांना एक वेगळ्या प्रकारची सर्व्हिस त्यांना ती मिळते, ती स्पेशल सर्व्हिस. तिथं मात्र नॅशनल बँकेमध्ये चेअरमन कोण, व्हाईस चेअरमन कोण काही माहीत नसतात. परंतु ठीक आहे, त्यांच्या पद्धतीची सर्व्हिस दिली जाते, तशा प्रकारची सर्व्हिस जरूर आपल्याकडनं दिली पाहिजे. आता काही इतर बँकांमध्ये आपण सर पाहिलं तर एटीएम मध्ये कॅश नसते, पण पीडीसीसी बँकेच्या एटीएम मध्ये कॅश नाही असं कधी त्या ठिकाणी घडत नाही. फार म्हणजे 95 ते 96% पीडीसीसी बँकेमध्ये कॅश असतेच. पण ती एक चांगली सर्व्हिस आपण इतर बँकांच्या तुलनेमध्ये ती नक्कीच आपल्याकडे चांगली सर्व्हिस आहे. पण तरी सुद्धा अजूनही कस्टमर सॅटिस्फॅक्शन लेवल जे आहे ना ते आम्हाला उंचावण्याची नक्कीच गरज आहे. त्यासाठी थोडंसं आणखी आम्हाला काही नवीन कर्मचारी आलेत, काही जुने कर्मचारी आहेत, त्यांना ट्रेनिंग देऊन आणि त्यांना कस्टमरला कशा प्रकारची सर्व्हिस दिली पाहिजे याचं ट्रेनिंग आणखी जरा वाढवण्याची गरज आहे. त्या एरियामध्ये थोडंसं इम्प्रूव्ह आम्ही नक्की करू भविष्यात. आता शेवटचा आणि एक महत्त्वाचा प्रश्न डॉक्टर, इंदिरा गांधींनी बँकांचं राष्ट्रीयकरण केलं, याला एकमेव कारण म्हणजे खाजगी सावकारी फार मोठ्या प्रमाणावर झाली आणि त्यामध्ये शेतकरी आणि अशिक्षित लोकांची फार प्रमाणात लुबाडणूक होत होती. परंतु आज जवळजवळ 20, 22, 25 वर्ष होऊन गेली राष्ट्रीयकरण झाल्यानंतर, तरी सुद्धा तो प्रश्न सुटलेला नाही. आजही फार मोठ्या प्रमाणावर खाजगी सावकारी ग्रामीण भागामध्ये बोकाळे, विशेषतः शेतकऱ्यांची यामध्ये फार मोठी फसवणूक होते. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक यामध्ये फार मोठा रोल करू शकते, कारण याचं नेटवर्क ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या घराघरात पोहोचते. तुमच्या सोसायटी मार्फत प्रत्येक गावचा सर्व्हे तुमच्याकडे उपलब्ध आहे की या शेतकऱ्याचं क्षेत्र किती आहे, त्याला किती गरज आहे, त्याची काय परिस्थिती आहे, ह्याचा सर्व्हे आणि त्याचे डेटा तुमच्याकडे उपलब्ध आहे की जो अतिशय ज्याच्यासाठी इतर बँकांना माहिती घ्यावी लागेल, पण तुमच्याकडे हा डेटा ऑलरेडी उपलब्ध आहे. याच्या आधारे तुम्ही खाजगी सावकारी थांबवण्यासाठी काय उपाययोजना करू इच्छिता? आता त्याच्यामध्ये खाजगी सावकारी कमी करण्यासाठी किंवा त्यांच्यावरती रिस्ट्रिक्शन्स आणण्यासाठी किंवा त्यांना काही कायद्याच्या कक्षेमध्ये कचाट्यात आणण्यासाठी जो रोल प्ले करायचा आहे तो गव्हर्नमेंटला करावा लागेल, राज्य सरकारला तो रोल प्ले करावा लागेल. खाजगी सावकारीवरती पीडीसी बँकेला डिरेक्टली काही बंधनं आणणं आमच्या कार्यकक्षेमध्ये ते येत नाही. मात्र त्या खाजगी सावकारांच्याकडे लोकांनी जाऊ नये म्हणून काही धोरणं ठरवली पाहिजे, तशा प्रकारचे काही प्रोडक्ट्स डेव्हलप केली पाहिजे, तशा प्रकारच्या कर्जाच्या नवनवीन सुविधा लोकांना मिळवून दिल्या पाहिजेत. त्या बॅकग्राऊंडवरती आम्ही दादांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच संचालक मंडळ काम करतोय. आता मी तुम्हाला ज्या योजना सांगितल्या त्याच्यामध्ये पूर्वी पीक कर्ज दिलं जायचं, पीक कर्जाची कक्षा आपण त्यांनी वाढवली. पूर्वीच्या काळामध्ये व्याज जे भरावं लागत होतं ते 0% व्याज दर जे आपण केलंय त्याच्यामध्ये त्यांना फक्त मुद्दल भरायची. त्यामुळे मुद्दल एकदा भरली की पुन्हा तेवढीच मुद्दल त्यांना मिळणार आहे. त्यामुळे सावकारांच्या कचाट्यातून बऱ्यापैकी त्या ठिकाणी शेतकरी अलीकडच्या काळामध्ये बँकेने केलेल्या कामामुळे तो शेतकरी बऱ्यापैकी त्या ठिकाणी सुटलाय. तुम्हाला सर माहिती आणि माझ्यापेक्षा तुम्ही त्याचा जास्त अभ्यास केलाय. आपण जर देशाच्या किंवा राज्यामधल्या काही इतर जिल्हे जर आपण पाहिले की ज्या ठिकाणी आत्महत्या शेतकऱ्यांच्या होण्याचं प्रमाण हे जास्त आहे, त्या तुलनेनं पुणे जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या होण्याचं प्रमाण कमी आहे. याचं कारण एकतर शेतकरी काम करतोय, कष्ट करतोय, इरिगेशनच्या सोयी चांगल्या प्रकारचे झालेत आणि शेतीपूरक व्यवसाय बरेचसे शेतकरी करतात आणि बरेचसे शेतकऱ्यांच्या कुटुंबातली मुलं एक तर नोकरी करतात, व्यापार करतात, व्यवसाय करतात आणि चहाची टपरी अमृततुल्य तर आपल्याकडे बरेच आहे, रसवंती बऱ्यापैकी आहेत, हॉटेल व्यवसायामध्ये आपण बऱ्यापैकी केलं, पोल्ट्री बऱ्यापैकी आहे, इकडला दुग्ध व्यवसाय सुद्धा चांगल्या प्रकारचा डेव्हलप झालेला आपल्याला पाहायला मिळतो. प्रक्रिया उद्योगामध्ये आपल्या बऱ्यापैकी लोक येतात. महिला बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा आपण त्या ठिकाणी स्वस्त कमी व्याजदराने त्या ठिकाणी कर्ज पुरवठा करतो. ती महिला कुठेतरी शेतकऱ्याच्या कुटुंबातली असते. अशा प्रकारचं त्यानंतर आपण गृह कर्ज देतो, शैक्षणिक कर्ज देतो, व्यावसायिक कर्ज देतो. म्हणजे या सगळ्या प्रकारचे कर्जाचे नवीन प्रोडक्ट्स आपण डेव्हलप केले पाहिजेत. अजूनही काही ठिकाणी आणखी नवीन प्रोडक्ट डेव्हलप करता येऊ शकतील असं थोडंसं मला वाटतंय. परंतु 1-2 ठिकाणी चान्स की अगदी ऍक्सिडेंटली ज्यावेळेस फार त्याला इमर्जन्सी गरज आहे, त्याला ते पैसे आता इमिजिएट पाहिजे, तर त्या बाबतीमध्ये थोडंसं नाबार्डशी बोलून दादा आणि संचालक मंडळाशी बोलून काय करता येईल का याच्याबद्दलचं थोडंसं बॅक ऑफ माइंड विचार त्या ठिकाणी चाललाय. परंतु अजून तशा प्रकारचं सोल्युशन हे सगळ्यांशी चर्चा करून काढता येईल. परंतु नक्कीच आपण 0% पीक कर्ज त्यांना द्यायला सुरुवात केल्यापासून शेतकऱ्यांचा बोजा फार मोठ्या प्रमाणावरती सर कमी झालाय आणि पूर्वी जे 18, 20, 22% शेतीला कर्ज, शेतीचा व्याजदर तेवढा होता कर्जावरती
आता मात्र तो फार मोठ्या प्रमाणात कमी झालाय. भविष्यामध्ये आणखी त्याच्या बाबतीमध्ये काही गोष्टी नक्कीच करता येतील. पण व्याजदर त्या ठिकाणी कमी करणं, गव्हर्नमेंटने काही ठिकाणी सबसिडी देणं, शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायाला कर्ज देणं, आणि जे कर्ज देत असताना थोडंसं रेडी रेकनरच्या वगैरे रेटनं बिगर शेतीला कर्ज देता येतील का, तर ते आपण देतोय. आता जर शेतकऱ्याला व्यवसाय करायचा असेल आणि त्याला कर्ज पुरवठा करायचा असेल तर शेतीच्या तारणावरती आपण त्याला व्यवसाय करायला कर्ज पुरवठा त्या ठिकाणी नक्कीच करत असतो. हे पॉसिबल झालं कमी व्याजदरानं. म्हणून थोडंसं शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपल्याकडल्या तुलनेनं इतर जिल्ह्याच्या तुलनेनं देशातल्या इतर गावांच्या तुलनेनं आपल्याकडं कमी आहेत. मात्र तुम्ही म्हणता तसं आणखी काही गोष्टी जरूर करण्याची आवश्यकता आहे. परंतु त्या बाबतीमध्ये सुद्धा मी म्हणजे आपण सगळे विचार करून त्या बाबतीत संचालक मंडळाशी दादांशी नक्की चर्चा करू. काही गोष्टी अजून करता येऊ शकतात. विशेषतः एकच सुचवू शकतो की तुम्हाला, शेतकरी आजारी पडू शकतो, शेतकऱ्याला हार्ट अटॅक येऊ शकतो, शेतकऱ्याचा अपघात घडू शकतो. 10 एकर 20 एकर कोट्यवधी रुपयाची त्याची जमीन असते, पण आपत्कालीन परिस्थितीत त्याला 2-5 लाख रुपये उभे राहू शकत नाही. अशा परिस्थितीत आपल्याला काय मदत करता येऊ शकते? त्याच्यामध्ये थोडंसं काय होतं की ज्यावेळेस आपण बँकिंग करत असताना बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट त्याचे आपल्याला पालन करावं लागतं. नाबार्डच्या काही कंडिशन्स आहेत त्याचं पालन करावं लागतं. ऑडिट पॉईंट ऑफ व्ह्यूने त्याचा विचार करावा लागतो. सहकार खात्याचं काही मार्गदर्शन असतं त्याचाही आपल्याला विचार करावा लागतो. आणि प्रत्येक बँकेने स्वतःचं एक पॉलिसी, बँकेचं धोरण ठरलेलं असतं. त्या धोरण बाह्य कर्ज पुरवठा त्या ठिकाणी करता येत नाही. परंतु अशा प्रकारची काही वेगळी पॉलिसी इमर्जन्सीसाठी करता येईल का, याच्याबद्दल नाबार्ड असेल, सहकार खाता असेल किंवा आम्ही सगळं बँकेचं धोरण असेल, याच्यामध्ये थोडंसं भविष्य काळामध्ये दादांशी बोलून काही चर्चा करून त्याच्यामध्ये काही वेगळं करता येणं पॉसिबल आहे का. पण याच्यात काय होतं की बँक चालवत असताना एका बाजूला भावना असते, आपल्यालाही त्या ठिकाणी वाटतं शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, तर दुसऱ्या बाजूला ते कर्ज सुरक्षित राहिलं पाहिजे. त्यामुळे त्या फॉर्मॅलिटीज आपल्याला करून घ्याव्या लागतात तारणाच्या वगैरे. तर ते थोडंसं बँकिंगचं व्हायोलेशन रूल्सचं झालं नाही पाहिजे याचीही काळजी थोडीशी घ्यावी लागते. परंतु तशा पद्धतीचं थोडंसं रिझर्व्ह बँक असेल, नाबार्ड असेल, सहकार खातं असेल, या सगळ्यांनी एकत्रितपणे त्याच्यावरती विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं. या राज्याचे उपमुख्यमंत्री खरं तर तरुणांचं नेतृत्व अजितदादा पवार यांनी तुमच्यासारख्या एका गरीब कुटुंबातून सुशिक्षित आणि सर्व अडचणी सगळ्या माहिती असलेल्या माणसाला, तरुणाला ही संधी दिलेली. त्यामुळं जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या, युवकांच्या अपेक्षा तुमच्याकडून वाढलेल्या आहेत. कदाचित ते आउट ऑफ वे होईल, बँकेच्या बाहेर जाईल, परंतु ज्या प्रस्थापित जे वळण आहेत त्याच्या बाहेर जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत, तरुणांचे प्रश्न सोडवले पाहिजेत आणि त्यासाठी जिल्हा बँकेने पुढाकार घेतला पाहिजे. यासाठी तुमच्याकडून अपेक्षा आहेत, तरुणांच्या वाढलेल्या आहेत, जिल्ह्याच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. यासाठी आपण नवीन काही प्रपोजल तयार करू की आंतरराष्ट्रीय पातळीवर जे काही पॉलिसीज आहेत की तरुणांना आपण काय, शेतकऱ्यांच्या मुलांसाठी काय केलं पाहिजे, शेतकऱ्यांनी नेमकं काय केलं पाहिजे, त्याला एक दिशा, जसं ॲग्रिकल्चर ट्रस्ट दिशा देतो तसं बँक याबाबत काय पुढाकार घेणार आहे? खरं तर मी सुरुवातीला दादांना धन्यवाद देईन. यापूर्वी मी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये चेअरमन म्हणून काम केलंय. यापूर्वी संचालक म्हणून मी 15 वर्ष काम केलंय. आताही मला दादांनी त्या ठिकाणी ड वर्गातून उमेदवारी दिली होती. याच्यापूर्वी मी 2 वेळा ओबीसी मतदारसंघातून निवडून आलो होतो. तुम्ही अगोदर जो उल्लेख केला त्या पद्धतीनं ड वर्गातून उमेदवारी दिली. दादांनी त्या ठिकाणी विश्वास ठेवला, सपोर्ट त्या ठिकाणी मिळाला. आणि आनंद या गोष्टीचा आहे की जिल्ह्यामधील सगळ्याच जिल्ह्यामध्ये मला एकूण मतदानाच्या 80% मते मिळाली. आणि जवळजवळ पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि हवेलीमध्ये सुद्धा 85.91% दरम्यान मतं त्या ठिकाणी मिळाली. पण हे खरं तर दादा असतील, कार्यकर्ते असेल, सगळं टीम असेल, यांनी केलेल्या कामाचं हे खरं यश म्हणून मला संधी त्या ठिकाणी मिळाली. तुम्ही जरूर त्या ठिकाणी म्हणता की लोकांच्या अपेक्षा जरूर त्या ठिकाणी वाढलेल्या असतातच. आणि दादांनी पुन्हा चेअरमन पदाच्यासाठी सुद्धा अनपेक्षितपणे त्या ठिकाणी संधी दिली, जबाबदारी माझ्याकडे त्या ठिकाणी दिली. सुदैवाने संचालक मंडळामध्ये सगळे संचालक तोडीस तोड आहेत, अभ्यासू आहेत, हुशार आहेत, मंत्री आहेत, आमदार आहेत किंवा सगळे आमदारकीच्या लेवलवर काम करणारी माणसं हुशार आहेत. या सगळ्यांच्या सल्ल्यानं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बाबतीमध्ये स्वयंरोजगारासाठी काय करता येईल, उद्योगासाठी काय करता येईल, व्यवसायासाठी काय करता येईल, शेती प्रक्रिया उद्योगासाठी काय करता येईल. मला असं वाटतं की त्याच्यामध्ये थोडंसं ज्याला आपण जिल्हा उद्योग केंद्र आहे की मिटकॉन आहे किंवा उद्योजकता विकास केंद्र आहे किंवा स्किल इंडिया, मेक इन इंडिया, ह्या बऱ्याचशा खरं तर थोडंसं केंद्र सरकारचं बजेट आणि राज्य सरकारचं बजेट या दोन्ही बजेटचं जर नीटपणाने अनालिसिस केलं
तर सूक्ष्म उद्योगांना सूक्ष्म उद्योगांना किंवा ज्याला आपण कॉटेज इंडस्ट्री म्हणतो अशा प्रकारच्या कॉटेज इंडस्ट्रीला आणि शेतीला कोणकोणत्या प्रकारचे फायनान्स आहेत, कोणकोणत्या प्रकारच्या योजना आहेत त्याच्याबद्दलच लिटरसी बऱ्यापैकी नसते. तर कोणत्या योजनांना अनुदान आहे त्या अनुदानाच्या योजना त्यात आयडेंटिफाय केल्या पाहिजेत. त्या योजना ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या पर्यंत आणि युवकांच्या पर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. त्यांचं ट्रेनिंग प्रॉपरली त्या ठिकाणी घेतलं पाहिजे आणि बीज भांडवल त्यांनी गोळा केल्यानंतर त्यांना जर नीटपणाने व्यवसायाला मार्गदर्शन करून, कारण शेवटी बँक जसं कर्ज पुरवठा करते तसा कर्ज पुरवठा आपला सुरक्षित राहायचा असेल तर ज्यांना कर्ज पुरवठा केला त्यांना ट्रेनिंग दिलं पाहिजे. त्यांचं मार्केटिंग कशा प्रकारे डेव्हलप होईल याचाही विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे बँकिंगच्या आधी पुढे जाऊन ज्याला आपण सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतो किंवा ज्या कर्जदारांना आपण कर्ज दिलंय त्यांचं ट्रेनिंग आपण केलं पाहिजे, कर्ज सुरक्षित राहिलं पाहिजे, त्याला मार्केटिंग मिळालं पाहिजे, या सगळ्या किंवा त्याच्यामध्ये अवेअरनेस निर्माण केला पाहिजे, त्याला सगळ्या प्रकारच्या योजनांची माहिती त्या ठिकाणी दिली पाहिजे, अर्थ साक्षरताही त्याच्यामध्ये निर्माण केली पाहिजे. याच्यासाठी नाबार्डच्याही काही स्कीम्स आहेत. मी ते परवाच 2-3 दिवस ते वाचत होतो. तर त्यामध्ये नक्कीच काही स्कीम्स आहेत. त्याच्या माध्यमातून ग्रामीण भागामधल्या सगळ्या तालुक्यांमध्ये जाऊन महिला आणि युवकांच्या पर्यंत बँक भविष्यात नक्कीच पोहोचणार आहे. या सगळ्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांना योग्य फायनान्स करून त्यांचा व्यवसाय यशस्वी कसा होईल याच्याबद्दलची काळजी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून नजीकच्या काळामध्ये दादा आणि संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नक्कीच करू याची मला खात्री वाटते. धन्यवाद डॉक्टर. खरं तर चेअरमन झाल्यापासून अतिशय बिझी शेड्यूल तुमचं आहे. जिल्हाभर तुम्हाला जबाबदारी वाढलेली आहे आणि विशेषतः तरुणांचंही अपेक्षा आपल्याकडून वाढलेली आहे. त्यातूनही आपण आम्हाला वेळ दिला. धन्यवाद. आपण सतत भेटूया.